मंडळी, वासनेने बरबटलेली काही माणसं कोणत्याही खालच्या थराला जायला मागं पुढं पाहत नाहीत. आजच्या घटनेमध्ये एक मुलगी जी तारुण्यात आली आणि तिच्या भावना उफाळून आल्या. त्यानंतर त्या मुलीला आपल्या भावावरच प्रेम जडलं आणि त्यानंतर मग जेव्हा वहिनी आणि तिच्या मुली काही या प्रेम प्रकरणाला विरोध करत होत्या, मध्ये रोकटोक करत होत्या, आडसर बनत होत्या, त्यावेळेस मग याच तारुण्यात आलेल्या 20 वर्षाच्या मुलीने आपल्या वहिनीला आणि आपल्या सख्या भावाच्या मुलींना संपवायला सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही. इथपर्यंत की तिने आपल्या सख्या वहिनीवर चाकूने 3 वार केले. त्या हल्ल्यामध्ये त्या वहिनीचा कोथळाच बाहेर काढला आणि एका चिमुकल्या 3 वर्षाच्या भाचीला पाण्याच्या टँकमध्ये बुडवलं आणि तिची हत्या केली. आणि ज्या 3 मुली होत्या त्या मुलींवर सुद्धा चाकूने एवढे काही गंभीर वार केले की संपूर्ण ज्या 3 मुली होत्या ह्या सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्या. आता वासनेमध्ये एवढी काही ही मुलगी आंधळी झालेली होती. काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे मुझफ्फरनगर आणि या मुझफ्फरनगर जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे शहापूर. आणि या शहापूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे बासकला. या बासकला गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये एक 40 वर्षीय व्यक्ती ज्याचं नाव इम्रान, याची पत्नी 37 वर्षाची फिरदोस आणि या दोघा पती पत्नींना 4 मुली. पहिली मुलगी 10 वर्षाची जिचं नाव शाद, दुसऱ्या नंबरची मुलगी 8 वर्षाची नबिया, तिसऱ्या नंबरची मुलगी आयशा आणि एक सर्वात लहान 3 वर्षाची मुलगी जिचं नाव इसरा. अशा प्रकारच्या ह्या 4 मुली आणि इम्रानची घरामध्ये एक 18 ते 20 वर्षाची तारुण्यात आलेली बहीणसुद्धा होती. अशा प्रकारचं यांचं हे खूप मोठं कुटुंब होतं. आता एवढं कुटुंब यांचं पालनपोषण करण्यासाठी इम्रान छोटं मोठं कपड्याचा व्यवसाय करण्यासाठी लखनौला असायचा. तिथं तो दुकान लावून व्यवसाय करत असायचा. अशा प्रकारचं यांचं हे हस्तखेळतं कुटुंब होतं. पण यांच्या कुटुंबामध्ये 16 आणि 17 फेब्रुवारीच्या रात्रीला अशी एक भयंकर घटना घडली की ज्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. 16 तारखेच्या रात्रीला अर्ध्या रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारात याच्या 3 मुली इम्रानच्या ज्या मोठ्या मुली होत्या या सर्व जोरजोराने ओरडायला लागल्या आणि जी याची बहीण होती माना ही सुद्धा घरामध्ये जोरजोराने ओरडत होती. यांचा आवाज ऐकून शेजारपाजारचे लोक धावत पळत त्यांच्या घराकडे आले आणि जेव्हा शेजाऱ्यांनी यांच्या घरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण जे काही शेजारी घरामध्ये आलेले होते ते जसे त्यांच्या घरात गेले, घरामध्ये जिकडं पाहावं तिकडं रक्त पसरलेलं होतं. कोणत्या अंथरुणावर रक्त, कोणत्या भिंतीवर रक्त, फरशीवर रक्त, अशा प्रकारचं संपूर्ण घर रक्तानं माखलेलं होतं. आणि जेव्हा हे आत प्रवेश करत गेले तर बेडरूममध्ये ही जी फिरदोस होती ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिची आतडीसुद्धा बाहेर निघालेली होती. तिच्यावर एवढे काही चाकूनं वार केले गेलेले होते. आणि ज्या 3 मुली मोठ्या होत्या, एक 10 वर्षाची, 8 वर्षाची, 6 वर्षाची, ह्या मुली गंभीररित्या जखमी होत्या. त्यांच्यासुद्धा हातावर वार केले गेले होते, चेहऱ्यावर वार, काही शरीरावर वार, काही डोक्यावर वार, अशा प्रकारचे त्यांच्यावर वार केले गेलेले होते. त्यासुद्धा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या चिमुकल्या मुलीसुद्धा होत्या. आणि सर्वात जी लहान मुलगी होती 3 वर्षाची इसरा ही घरामध्ये बेपत्ता होती. आता जेव्हा ही महिला एवढी गंभीररित्या जखमी होती, मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचलेली होती, तेव्हा शेजाऱ्यांनी लगेच या महिलेला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आणि याची माहिती लगेच पोलिसांनाही दिली आणि जो या महिलेचा नवरा होता इम्रान यालाही कळवण्यात आलं. इम्रानसुद्धा तिथून धावत पळत आपल्या घराकडे रवाना झाला. आणि ज्यावेळेस पोलिसांना याची माहिती मिळाली त्यावेळेस पोलिसांचं एक पथक या घटनास्थळी दाखल झालं, हॉस्पिटलमध्ये पोहोचलं. पण जी महिला गंभीर झालेली होती ती काय आता कोणत्याही प्रकारचं काही पोलिसांना माहिती देण्यासाठी किंवा कोणतंही उत्तर द्यायला समर्थ नव्हती. कारण तिच्यामध्ये असे काही प्राण उरलेले नव्हते. ती बेशुद्ध अवस्थेत होती. ती मरणाच्या दारात जाऊन पोहोचलेली होती. ती ICUमध्ये तिचा उपचार सुरू झाला. फक्त घरामध्ये जे काही जबाब देणारी होती तर ती होती एक माना 18 वर्षाची. पोलिसांनी तिला विचारपूस केली. त्यावेळेस पोलिसांना ती मुलगी म्हणते की आमच्या घरामध्ये रात्रीला 3-4 लोक असे काही घुसलेले होते चोरटे, त्यांनीच माझ्या वहिनीवर, माझ्या भावाच्या मुलींवर अशा प्रकारे वार केले, हल्ला केला आणि घरातून काही वस्तू त्यांनी चोरून नेल्या आणि ज्यावेळेस आरडाओरडा केला त्यावेळेस ते पळून गेलेत असं त्या मुलीनं जेव्हा पोलिसांना सांगितलं त्यावेळेस पोलिसांनी त्या मुलीकडे निरखून पाहिलं. त्या मुलीला कुठल्याही प्रकारचं खरचटलेलं सुद्धा नव्हतं.
तिच्या अंगावर कुठलेही एक घावसुद्धा झालेला नव्हता. पोलिसांना नवल वाटत होतं की लहान लहान चिमुकल्या मुलीवर चोरट्यांनी अशा प्रकारे वार केला, पण या एवढी मोठी मुलगी आहे, एक 20 वर्षाची मुलगी आहे, ही तर या सर्वांना वाचू शकत होती किंवा आरडाओरडा करू शकत होती, पण हिच्यावर चोरट्यांनी वार का नाही केले? पोलीस आता त्या मुलीला चौकशी करत होते. आणि ज्यावेळेस पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं, घराचंही कुठलं दार मोडलं गेलेलं नव्हतं, कुठली कुंडी तोडली गेलेली नव्हती किंवा एखादी खिडकी मोडली गेलेली नव्हती. मग चोर आत शिरले कसे, हे पोलिसांना खूप मोठा प्रश्न पडलेला होता. आणि जर चोरी झालेली असेल तर घरामधून काही वस्तूसुद्धा चोरीला गेलेली नव्हती आणि पळताना काही शेजाऱ्याने सुद्धा काही चोरांना पाहिलेलं नव्हतं. मग आता काहीतरी पोलिसांना संशय येत होता. त्यानंतर जी लहान मुलगी होती त्या मुलीचाही पोलीस शोध घेत होते की आता ही लहान जी 3 वर्षाची मुलगी आहे, ही चिमुकली मुलगी कुठं बेपत्ता झालेली आहे, हिच्याबद्दलही पोलीस विचारपूस करत होते. पण तिच्याबद्दलही जी माना होती हिला काहीही माहीत नव्हतं. पण पोलिसांना संशय वाटला आणि त्यानंतर पोलिसांनी मानाशीच काही सक्तीने विचारपूस करायला सुरुवात केली. आता मानाला ज्या वेळेस विचारपूस करायला सुरुवात केली की संपूर्ण कुटुंबामध्ये सर्वजण जखमी आहेत, एक मुलगी बेपत्ता आहे, फक्त तूच अशी आहेस की तुला खर्चटलं सुद्धा नाही आणि याचं कारण आम्हाला सांग. आणि घरात तर चोर कुठून आल्याचं आम्हाला ओळखण दिसत नाही किंवा घरातून पळालेली काही शेजाऱ्यांनी पाहिलेलं नाही. मग हे चोर आलेत कुठून आणि यांनी हल्ला केला कसा, याच्याबद्दल पोलीस तिला विचारत होते. त्यावेळेस मात्र तिची बोबडी ओळख होती आणि पोलिसांना मग काहीतरी संशय वाटला. तिला लगेच ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला नेऊन तिची जेव्हा सक्तीने पोलीस चौकशी करत होते त्यावेळेस मात्र ही पोलिसांना एक वेगळीच कहाणी सांगायला सुरू करते. आणि त्या मुलीनं अशी पोलिसांना कहाणी सांगायला सुरुवात केली की जी ही मुलगी आहे, ही मुलगी तारुण्यात आलेली आहे, 18 ते 20 वर्षाचं हिचं वय झालेलं आहे. भाऊ हिच्या लग्नासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. तिचं लग्न करण्याचा रात्रंदिवस तो स्वप्न पाहत आहे. आपल्या मुलाबाळांच्या उदरपोषणासाठी तो रात्रंदिवस कबाड कष्ट करत आहे, एक दुकान चालवत आहे आणि तिच्यासाठी स्थळसुद्धा तो शोधत आहे. पण या मुलीला आपल्या स्वतःच्या इच्छेनं मनाप्रमाणे हिला लग्न करायचं होतं आणि मागील काही दिवसापूर्वी हिची ओळख एका आदिल नावाच्या मुलाशी झालेली होती आणि ही ओळख एका लग्न समारंभात झालेली होती. आणि तो मुलगा तोही काही अनोळखी मुलगा नव्हता, त्यांची जुनीसुद्धा ओळखच होती, कारण तो नात्याने इम्रानचा आणि मानाचा भाऊ लागत होता. तो नात्याने भाऊ असल्यामुळं हे अधूनमधून यांच्या घरीसुद्धा यायचा. पण एका लग्नामध्ये या दोघांची भेट झाली, दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला आणि आदिल तसाही काही दूर राहत नव्हता, यांच्या गावापासून काही अंतरावरच राहत होता. आणि या दोघांमध्ये जेव्हा हे प्रेमसंबंध सुरू झाले त्यावेळेस दोघांचे फोनवर वार्तालाप सुरू झाला, दोघांचे फोनवर व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झाली. आणि ज्यावेळेस मग आदिलला वेळ मिळायचा त्यावेळेस तो हिला भेटण्यासाठी तिच्या घरीसुद्धा यायचा. वहिनी ज्यावेळेस नसेल, बाहेर गेलेली असेल किंवा मग ही वहिनी झोपलेली असेल, अशा वेळी आदिल यायचा. दोघांमध्ये तासनतास बोलणं होत असायचं, दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत होते. आणि ह्याच कारणामुळं हे आदिल आणि माना एवढे काही जवळ आलेले होते की दोघेही आता लग्नाची स्वप्न पाहत होते. मानाला आदिलसोबतच लग्न करायचं होतं आणि आदिलनेही तेच मानाला सांगितलेलं होतं की माझंसुद्धा तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे. आणि अशा प्रकारचं त्यांचं प्रेमसंबंध हे सुरू झालेलं होतं. आणि माना ज्यावेळेस फोनवर अशी सतत बोलत असायची त्यावेळेस मात्र फिरदौसला काहीतरी संशय यायचा की माझी ननद हे फोनवर तासनतास कोणाशी बोलते. त्यावेळेस ती आपल्या ननदीला विचारायची की तू एवढा वेळ फोनवर कोणाशी बोलतेस. त्यावेळेस माना तिला असंच काहीतरी नेऊन टाळत असायची की मी एखाद्या मैत्रिणीला बोलत आहे, एखाद्या मावशीला बोलत आहे, दूरच्या बहिणीला बोलत आहे. अशा प्रकारे ती बऱ्याच वेळा तिला टाळत होती. पण एके दिवशी फिरदौसने संपूर्ण तिच्यावर लक्ष ठेवलं आणि त्यानंतर मग तिला रंगेहात पकडलं. आणि त्यावेळेस मात्र तिचं भांडाफोड झालं की ती आदिलच्या प्रेमात पडलेली आहे आणि आदिल हिच्या प्रेमात पडलेला आहे. आदिलसोबत हिचं फोनवर हे बोलणं सुरू आहे. त्यावेळेस फिरदौसने तिला समजावून सांगितलं की आदिल तुझा नात्याने भाऊ आहे, तो तुझा आणि तुझ्या भावाचा भाऊ आहे, त्याच्यासोबत तुझं लग्न होणं शक्य नाही, कारण तुझा भाऊ तुझ्या लग्नाला मान्यता देणार नाही किंवा आपले जे काही नातेवाईक आहेत हे सुद्धा तुमच्या लग्नाला मान्यता देणार नाही. त्याच्यासाठी तू त्याच्यासोबत प्रेमसंबंध जे आहे हे इथंच थांबव. वहिनी तिला आता वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होती आणि माना तिला याच्यानंतर करणार नाही अशी बोलत होती. पण ही पुन्हा पुन्हा अजून आदिलशी फोनवर बोलत असायची. आता वहिनीने तिला 2-3 वेळा समजावून सांगितलं आणि चौथ्यांदा तिला एवढा धमकावलं की बघ आता मी बऱ्याचदा तुला समजावून सांगितलेलं आहे पण तू माझं काही ऐकत नाहीस. आणि याच्याबद्दल जर तुझ्या भावाला माहीत जर झालं तर तुझा भाऊ सुरुवात तर माझ्यापासूनच करेल, मलाच तो मारहाण करेल की तू घरी राहून माझ्या बहिणीवर लक्ष द्यायला हवं. माझी बहीण अशी जर दुसऱ्याच्या प्रेमात पडली असेल तुला मला सांगायला पाहिजे होतं. अशा प्रकारचा तुझा भाऊ मला विचारेल त्यावेळेस मी तुझ्या भावाला काय उत्तर देईन. आणि मला आता तुझ्या भावाला हे सांगावंच लागणार आहे कारण तू आता माझं काही ऐकत नाही. अशा प्रकारे जेव्हा ही वहिनी आपल्या ननदेला धमकावत होती
त्यावेळेस मात्र नणंदाची तळपायाची आग मस्तकात गेली. आता तिला वाटत होते की वहिनी आता हे वारंवार माझे असेच काही रोकटोक करत आहे, माझ्या प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत आहे. आणि वहिनीच्या मुलीसुद्धा वहिनीला जाऊन लगेच सांगत आहेत की आत्या जी आहे फोनवर बोलत आहे, आत्या जी आहे फोनवर बोलत आहे. आता या आत्याला आपल्या भाच्यांचाही राग येत होता, भावाच्या मुलींचाही राग येत होता आणि आपल्या वहिनीचाही खूप राग येत होता. आता तिला भीती वाटत होती की माझी वहिनी आता माझ्या भावाला सांगेल आणि माझा भाऊ मला मारहाण करेल, माझ्याकडून मोबाईल घेईल, माझ्यात आणि आदिलमध्ये दुरावा निर्माण होईल आणि दोघांचे आमचा प्रेमसंबंध इथंच तुटून जाईल. त्यासाठी तिला आता भीती वाटत होती. माझं लग्न माझा भाऊ आदिलसोबत होऊ देणार नाही आणि माझी वहिनी याच्यामध्ये अडचण ठरत आहे. आता माझ्या वहिनीचंच कायमचं तोंड बंद करायला पाहिजे असं तिला आता वारंवार वाटत होतं. ह्यासाठी मग ती आपल्या डोक्यामध्ये योजनासुद्धा आखायला लागते आणि याच्याबद्दल ती आदिललासुद्धा सांगते. आदिलसुद्धा म्हणतो की काही हरकत नाही, तुझ्या जर मनात असेल की तू तुझ्या वहिनीला संपवावं तर काही हरकत नाही. जर ती आपल्या प्रेमामध्ये अडसर ठरतच असेल तर संपूर्ण कुटुंबही संपवलं तरी त्याची पर्वा नाही. तुला जे करायचं ते कर, माझी याच्यामध्ये तयारी आहे असं तो आदिल मानाला म्हणाला. आणि त्यानंतर मानाने हे संपूर्ण योजना त्याला सांगितली आणि त्याने सुद्धा मग या दोघांनी मिळून योजना बनवली की या संपूर्ण कुटुंबाला संपवायचं कोणत्या पद्धतीनं, हे आता यांच्या पुढे प्रश्न उभा होता. आणि त्यानंतर मग आदिलने तिला एक आयडिया दिली की मी काही झोपेच्या गोळ्या तुला आणून देतो आणि त्या गोळ्या तू त्यांच्या जेवणामध्ये घाल आणि त्यानंतर मग एक एक करून सर्वांना तू संपवून टाक. अशा प्रकारे त्यानं आपल्या प्रेयसीला सांगितलं आणि आदिलने मानाला गोळ्यासुद्धा आणून दिल्या. आता ह्या गोळ्या त्याने 15 तारखेच्या रात्रीला आणून दिलेल्या होत्या आणि माना आता याच विचारात होती की कधी या सर्वांना ह्या गोळ्या जेवणामधून देऊ आणि त्यानंतर ही जेव्हा गाढ झोपी जातील त्यावेळेस मी झोपेमध्ये या सर्वांना संपवून टाकेल. आणि 16च्या रात्रीला मग त्याच प्रकारे मानाने स्वतः आपल्या हाताने स्वयंपाक बनवला, सर्वांना जेवण्यासाठी मटणसुद्धा बनवलं आणि हेच जेवण तिनं सर्वांना वाढून दिलं. आणि या जेवणामध्ये तिनं हे झोपेच्या ज्या गोळ्या होत्या त्या मिसळल्या आणि आता ज्या वेळेस ऐन जेवणाची वेळ येते त्याच वेळेस सर्वांना ताटं वाढून दिलेत. आणि त्यानंतर मग ती स्वतः वहिनीला म्हणाली की माझं डोकं खूप दुखत आहे वहिनी आणि मी काही वेळाच्या नंतर जेवण करेन अशी म्हणून ती आपल्या खोलीमध्ये निघून गेली. आणि ती आपल्या खोलीत झोपण्याचं नाटक करत होती. वहिनीला याच्याबद्दल काही संशय नाही आला आणि ती आपल्या 4 मुलींना सोबत घेऊन जेवण करते आणि जेवण केल्याच्या नंतर 4 मुलींना घेऊन आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपली. आता हे ज्यावेळेस झोपलेल्या होत्या या गुंगीच्या गोळ्या खाल्ल्यामुळं या सर्वांनाच गाढ झोप लागली. आणि ज्यावेळेस मग आता मानाला वाटलं की ह्या सर्व काही गाढ झोपेत आहेत आणि रात्रीचे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारात माना हळूच आपल्या खोलीतून बाहेर आली आणि तिथं आल्याच्यानंतर सुरुवात अगोदर लहान मुलीपासून तिने सुरुवात केली. जी 3 वर्षाची मुलगी होती हिला अगोदर अलगद उचललं आणि उचलून तिला छतावर नेलं. छतावर नेल्याच्यानंतर तिचा ती गळा दाबून तिची हत्या करणार होती, पण ती मुलगी आरडाओरडा करायला लागली होती आणि ही आता आरडाओरडा करेल आणि शेजारी पाजारी जागे होतील या धास्तीमुळे तिनं लगेच तिला उचललं आणि पाण्याच्या टँकचं जे झाकण होतं हे काढून त्या मुलीला पाण्याच्या टँकमध्ये टाकलं आणि त्यानंतर मग वरून झाकण लावून घेतलं. ती लहान इवलीशी मुलगी त्या पाण्यामध्ये बुडून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मग ही हळूच खाली आली. खाली आल्याच्यानंतर एक धारदार चाकू घेतला आणि सर्वात अगोदर आपल्या वहिनीवर चाकूने वार करायला सुरुवात केली. वारंवार पाठोपाठ तिच्यावर 2 ते 3 वार केले आणि वार एवढे गंभीररित्या केले की त्या हल्ल्यामध्ये वहिनीचे आतडीसुद्धा बाहेर निघाली गेली. आणि जेव्हा वहिनी जोरात किंचाळली त्यावेळेस त्या वहिनीच्या 3 मुली जवळच झोपलेल्या होत्या, त्यासुद्धा झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनाही काय होत आहे आणि काय झालं आहे याच्याबद्दल काही समजत नव्हतं. त्यासुद्धा झोपेतून उठल्या आणि जोरजोरात ओरडायला लागल्या, किंचाळायला लागल्या. घरामध्ये लाईट विझवून झोपलेल्या असल्यामुळं थोडाफार काही घरामध्ये अंधार होता आणि आता ही जी माना होती ही आता घाबरली. ही सुद्धा गोंधळली की आता ह्या मुली सर्व जाग्या झालेल्या आहेत. आता तिला या 3ही मुलींना लवकर संपवायचं होतं, पण मुलगी एकही तिच्या हाती लागत नव्हती आणि त्या मुलींवरती अशाच प्रकारची हवेमध्ये वार करत होती. आणि ह्याच वार करण्यामध्ये त्या मुलींच्या कधी शरीरावर वार व्हायचा तर कधी एखाद्या हातावर, एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर, एखाद्या मुलीच्या डोक्यावर, अशा प्रकारची ती सपासप चाकूचे वार त्या मुलींवर करत होती. या मुली घरामध्ये सैरावैरा पळत होत्या, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण आत्याला त्यांच्यावर जरासुद्धा दया नाही आली आणि ती या मुलींवर वार करत सुटली. जेव्हा या मुलींचा आक्रोश उठला, ह्या जोरजोरात ओरडत होत्या, मग तिला आता वाटलं की आता शेजारचे लोक आपल्या घरामध्ये धावून येतील आणि माझं हे भांडं उघड पडेल. आणि त्यानंतर मग ती सुद्धा
चाकू बाजूला फेकून जोरजोरात ओरडायला लागली आणि ओरडल्याच्या नंतर जेव्हा शेजारी आले त्यांच्यासमोर रडण्याचं ओरडण्याचं नाटक करत होती की काही चोरटे घरामध्ये घुसले, त्यांनी माझ्या वहिनीवर, माझ्या या भाच्यांवर अशा प्रकारे वार केले, सर्वांना जखमी केलं. या लहान मुलींना सुद्धा 3 मुलींना पूर्णरित्या गंभीररित्या जखमी केलं गेलं होतं. सर्व मुलींच्या अंगातून रक्तस्राव होत होता. त्या मुलींना सुद्धा शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, त्या महिलेला सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचलं. मुली आणि ती आई जी होती या मुलींची, त्यांचा उपचारादरम्यान कसाबसा जीव वाचला गेला. पण ही जी लहान चिमुकली 3 वर्षाची जी मुलगी होती, ही मात्र पाण्याच्या टँकमध्ये बुडून या मुलीनं मारून टाकलेली होती. आणि ज्यावेळेस पोलिसांनी घरी येऊन त्या छतावर जाऊन टँक पाहिली तर खरंच त्या टँकमध्ये ती मुलगी फुगून वर आलेली होती. आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह वर काढण्यात आला आणि त्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या आरोपी असलेली जी ही माना आहे हिला ताब्यात घेतलेला आहे, हिच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. आणि हिचा जो प्रियकर आहे आदिल, याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.